ठीक आहे, सगळ्यांना अवेलेबिलिटी झोन कळालाय काय? ठीक आहे, त्यात काही डाऊट्स आहेत का अवेलेबिलिटी झोन मध्ये? म्हणजे फक्त कन्सेप्ट काय क्लिअर झाली ना? हा संदीप. येस. हो, ग्रेट. सगळ्यांना संकेत मे बी सुट्टीवर होता का? रेकॉर्डिंग बघितली का? हा मी काल नायर काल बरं नव्हतं ना, तर मी ते आज ओके बघेल आज. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुला शॉर्ट मध्ये सांगतो. ठीक आहे, कारण की अवेलेबिलिटी सेट त्याचाच भाग आहे, त्यामुळे थोडस म्हणजे let's say, sorry, हा तुझं रिजन आहे. ठीक आहे, रिजन मध्ये किती झोन असतात? आपण Azure रिजन 3. मध्ये 3 अवेलेबिलिटी झोन असतात सगळे जास्त करून. 3 ठीक आहे, ऍप्लिकेशन. हा करेक्ट. 1, 2 आणि 3. आता तू जे VM क्रिएट करतोय, आता हा समजून घे झोन 1, झोन 2, झोन 3. तू जे VM क्रिएट करतोय तो एकाच झोन वरती ठेवले कुठले? आता नॉर्मली आपण झोन क्रिएट करत नाही, बरोबर? नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी सिलेक्ट करत होतो. ती कुठल्या तरी एका झोन वरती क्रिएट होत असते याच्यातल्या. ठीक आहे, पण आपण स्पेसिफाय करतोय ते कुठल्या झोनवर करायचे, झोन 1, 2, 3. ठीक आहे, आता तो जर झोन 2 मध्ये दोन VM क्रिएट केला, तुझं एकच झोन ठेवला. ठीक आहे, तर हा जर एक झोन म्हणजे काय, डेटा सेंटर, बरोबर? मायक्रोसॉफ्टचं एक डेटा सेंटर. एका रिजन मध्ये 3 डेटा सेंटर आहेत त्यांच्या थोड्याशा डिस्टन्स वरती. ठीक आहे, जर डेटा सेंटर म्हणजे काही फ्लड वगैरे आला तिथून डेटा सेंटर समजा तिला कनेक्टिव्हिटी गेली आहे, तर तुझं VM वगैरे डाऊन जाईल, म्हणजे तुझं ऍप्लिकेशन आहे ते डाऊन जाईल. त्यासाठी तू काय करतो, 2 किंवा 3 झोन मध्ये VM बनवतो. सेम ऍप्लिकेशन 3 झोन मध्ये डिप्लॉय करशील. त्यातले कुठले 1-2 जरी डिस्कनेक्ट झाले तरी तुझा VMs रनिंग राहील. ऍप्लिकेशन तुझं जे आहे ते रनिंग राहील. VM म्हणजे काय, कुठलं तरी ऍप्लिकेशन असतं आपल्या त्यावरती, बरोबर? हा हा Okay, ते रनिंग राहील. समजा हे दोन जरी डाऊन झाले समजा, तरी तुझं VM रनिंग राहील, कारण की हा डेटा सेंटर आणखी लाईव्ह आहे. इथे दोन्हीकडेच फ्लोड आला, इकडे नव्हता आला. ओके, ओके. त्यासाठी तर तिन्ही अवेलेबिलिटी झोन झोन आहे. मध्ये बनवायचं असं काय VM? हो, नाही, डिपेंड करतो. तो 2 झोन मध्ये पण बनवू शकतो, 3 झोन मध्ये पण, आणि सिंगल झोन मध्ये पण. सिंगल झोन मध्ये बनवून काही फायदाच नाही. ठीक आहे, त्यामुळे तो हा 2 किंवा 3 झोन मध्ये बनवू शकतो. अप टू, कारण की तू जेवढे VM झोन, तर 3 झोन आहे, 3 झोन ठेवशील तर 3 VMs क्रिएट होतील. ओके, येस. आणि झोनचे काय असे म्हणजे चार्जेस नाही लागत, की तो झोन सर्व्हिस यूज करतो या झोन मध्ये, त्या झोन मध्ये. तुला फक्त VM चे चार्जेस लागतात, व्हर्च्युअल मशीन्स. ओके ओके, लेट मी सिलेक्ट सबस्क्रिप्शन. आपल्याकडे फ्री ट्रायल आहे, आपण VM क्रिएट करतोय. ठीक आहे, फ्री सबस्क्रिप्शन हे सिलेक्ट करेल. हा रिसोर्स ग्रुप आहे आपला. इथे नाव देतो मी आता TTS, नेमिंग आपलं फॉलो करतो. आता आपल्याला अवेलेबिलिटी सेट सर्च म्हणजे प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, अवेलेबिलिटी सेट AS सिलेक्ट करतो, AS VM 1. ठीक आहे, लोकेशन हेच आहे आपलं UK साऊथ. इथे बाय डिफॉल्ट अवेलेबिलिटी झोन सिलेक्ट असतं, इथून आपल्याला अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट करायचं. ठीक आहे, अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट केलं. इथे विचारतंय आपल्याकडे कुठलाही अवेलेबिलिटी सेट क्रिएट नाही आहे, मला क्रिएट न्यू म्हणताय. ठीक आहे, इथे जातो. गाईज, अवेलेबिलिटी सेट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाहीये. नो, नो आयडिया. ओके, नो प्रॉब्लेम. इथे अवेलेबिलिटी सेट मध्ये जर आलो ना, इथे काहीच क्रिएट नाही आपल्या अवेलेबिलिटी. एकतर आपण अवेलेबिलिटी साठी इथे क्रिएट करून इथे अटॅच करू शकतो इथे, किंवा इथे चेक क्रिएट करू शकतो, जसं की मी इथे आलो. सेम, जास्त काही फरक नाही. इथे येऊन फक्त मला हेच रिसोर्स ग्रुप कुठले क्रिएट करायचे, त्याचं नाव अवेलेबिलिटी सेटचं सिलेक्ट करायचे, आणि डोमेन वगैरे सिलेक्ट करायचे. सेम गोष्ट मी इथून पण करू शकतो व्हर्च्युअल मशीनवर. ठीक आहे, इथे आलो. जर माझा ऑलरेडी तुमचा क्रिएटेड नसेल तर मी इथून क्रिएट मी वरती क्लिक करायचं अवेलेबिलिटी सेटच्या. आता अवेलेबिलिटी सेट ला नाव देऊयात आपण PM AVS. ठीक आहे, अवेलेबिलिटी सेट. इथे बघा, इथे फॉल्ट डोमेन आहे, अपडेट डोमेन आहे. बाय डिफॉल्ट इथे काय सांगते, 2 फॉल्ट डोमेन सिलेक्ट केलेले आहे. आपण मॅक्स 3 फॉल्ट डोमेन सिलेक्ट करू शकतो, आणि जे अपडेट डोमेन आहे ते मॅक्स आपण 20 करू शकतो. ठीक आहे, सध्या बाय डिफॉल्ट 5 वरती आहे. ठीक आहे, आणि इथे अपडेट काय डोमेन म्हणजे एक्झॅक्टली काय? ऑल हा डोमेन आणि ते अपडेट डोमेन म्हणजे? हा तेच मेन आहे अवेलेबिलिटी सेट मध्ये, तेच मी एक्सप्लेन करणार आहे आता.
ठीक आहे. मला तेच एक्सप्लेन करायचं होतं, त्यासाठी मी इथे आले. मॅक्झिमम प्लॅटफॉर्म फॉर डोमेन काउंट इज सिलेक्टेड सबस्क्रिप्शन लोकेशन इज, जे आपण सबस्क्रिप्शन आहे, जे काय आपलं लोकेशन आहे आपण सिलेक्ट केलेलं UK साऊथ, तिथे 3 फॉल्ट डोमेन नाही आहेत, फक्त 2च आहेत. ठीक आहे, 2 अवेलेबल आहेत, तर आपण इथे 2च सिलेक्ट करणार. डिपेंड करतं, काही ठिकाणी 3 असतात, मॅक्स 3 असतात, काही ठिकाणी कमी पण असू शकतात. ठीक आहे. आता फॉल्ट डोमेन काय आणि अपडेट डोमेन काय आणि आपण का अवेलेबिलिटी सेटमध्ये VM डिप्लॉय करतोय. ठीक आहे, आपल्याला फायदा काय आहे त्याचा, बरोबर. आता फॉल्ट डोमेन नावावरून तुम्हाला काय समजतंय? Anyone? डोमेन म्हणजे काइंड ऑफ फॉल्ट टॉलरन्स. करेक्ट. एका ठीक डोमेन आहे, मध्ये म्हणजे दुसऱ्या काहीतरी मध्ये जर हां, फेल झालं ते ठीक आहे. ठीक आहे. काइंड ऑफ तसंच. ओके, नो प्रॉब्लेम. आणि अपडेट डोमेन म्हणजे? अपडेट डोमेनचं नाही सांगतो ना ओके, एक्झॅक्टली. नो प्रॉब्लेम. हा लेट्स से आपला डेटा सेंटर आहे. ठीक आहे. या डेटा सेंटरमध्ये रॅक्स आहेत. ओके. रॅक्समध्ये सर्व्हर्स आहेत. सर्व्हर ब्लेड. आता रॅक म्हणजे आपण इथे 2 काढले असं नाही, तिथे किती असू शकतात? 600, 700, 800, 1000, 2000 रॅक्स पण असू शकतात. ठीक आहे, एका डेटा सेंटरमध्ये. डिपेंड करतं डेटा सेंटरच्या साईजवरती आणि त्यामध्ये सर्व्हर असतात. ठीक आहे, आपण इथे एक रॅक ड्रॉ करतो. ह्याच्यात पण सर्व्हर. आता हे सर्व्हरवरती हे त्यांचे रॅक सर्व्हर आहे. त्याच्यावरती तुम्ही जेव्हा इथून पोर्टलमधून जेव्हा कुठलाही VM क्रिएट करण्यासाठी API रिक्वेस्ट इथून पाठवणार, यातल्या कुठल्या तरी एका रॅकमध्ये तो क्रिएट होत असतो. इथे जाऊन रॅकवर इथे या ब्लेडवरती इथे जाऊन क्रिएट होणार VM, बरोबर. हे पोर्टल आहे आपलं. ठीक आहे, पोर्टल हे आहे डेटा सेंटर, हे आहेत रॅक 1, रॅक 2, रॅक 3. ओके, अशा भरपूर रॅक असतात. आता इथे समजून घ्या, त्याच्यावरती एक मला मी ऍक्च्युअली इमेज घेतो असं रॅक ड्रॉ करण्यापेक्षा. एकच मिनिट गुगलवरून. सेंटर आहे, डेटा सेंटरमध्ये रॅक्स असतात असं. ठीक आहे, हे जे रॅक्स आहेत इथे फॉल्ट डोमेन म्हणजे काय, जसं की एकतर फॉल्ट कशामुळे होऊ शकतो, एकतर सर्व्हर डाऊन गेला. ठीक आहे, जो फिजिकल सर्व्हर आहे तो डाऊन गेला, किंवा म्हणजे जास्त करून ते तर सर्व्हर तर डाऊन जात नाही मायक्रोसॉफ्टचे, बरोबर. जास्त करून काय होऊ शकतं, पॉवर डाऊन जाऊ शकतं. पॉवर गेली आणि त्याच्यामुळे सर्व्हर तुमचे पण जे VM आहेत त्यावरती जेवढे VMs क्रिएटेड होते ते डाऊन झाले, बरोबर. पुन्हा समजा आणखी असू शकतं इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली. ठीक आहे. आता ही जे रॅक आहे, तर फॉल्ट डोमेन जे आहे, तुम्ही जेव्हा अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट करता तेव्हा आता समजून घ्या ही एक रॅक आहे. लेट मी मार्केट. समजा ही एक रॅक आहे. ठीक आहे. ठीक आहे, ही याच्यामध्ये तुम्ही VM ठेवलात.
ठीक आहे, तुमचा VM. आता याला पॉवर ना मायक्रोसॉफ्ट कशी असणार, जेव्हा तुम्ही सेटमध्ये अवेलेबिलिटी इथून पॉवर असणार त्याच्यात, बरोबर. हे आहे पॉवर. ठीक आहे, एकाला वेगवेगळे. ठीक आहे, याच्यातून दुसरं आहे एक स्विच असणार फिजिकल. हम्म. हे स्विच वेगळं असणार. ठीक आहे, या पूर्ण रॅकच्या रेंजसाठी, ही एक रॅकची रेंज आहे त्याच्यासाठी. आता ही दुसरी रेंज आहे. ठीक आहे, याच्यासाठी वेगळं स्विच, याच्यासाठी वेगळी पॉवर. आता पॉवरचा बॅकअप घेऊ शकतो का आपण, नाही. म्हणजे पॉवर बॅकअप असू शकतो आपल्याकडे मल्टिपल, जसं की हा इन्व्हर्टर. अडाणी पॉवर आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पॉवर आहे, बरोबर. टाटाचं पॉवर आहे, टाटा पॉवर. ठीक आहे, मग आपण काय मायक्रोसॉफ्ट काय करणार, जसं की एक गव्हर्नमेंटची लाईन घेतली पॉवरची. ठीक आहे, आणि दुसरी पॉवरची लाईन घेतली अडाणीची. ठीक आहे, अडाणी टाटा कोणी पण टाटा पॉवर. म्हणजे जरी जे गव्हर्नमेंटचा पॉवर आहे, ठीक आहे, याला जरी या पॉवरला प्रॉब्लेम आला तरी इथे आपलं काही होणार नाही, कारण की टाटाची पॉवर इथे आहे. ओके, फॉल्ट म्हणजे काय, आपलं फॉल्ट म्हणजे काय म्हणू शकतो, इथे जर पॉवर जर गेली तर सगळे त्यातले सर्व्हर्स VMs वगैरे डाऊन होतील. ठीक आहे, पण त्यांच्याकडे काय मग बॅकअप आहे. ठीक आहे, जरी पॉवर एक जर गेला तर दुसरा पॉवर असणार. ओके, दुसरा आहे स्विच, म्हणजे इथे इंटरनेट. मग इंटरनेटचं काय फिजिकल स्विच असणार त्याचं. ठीक आहे, त्यातून समजा काहीतरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली समजून घ्या, इथे पण ते काय करतील, आणखी एक इथे समजा त्यांनी याचं एअरटेलचं इंटरनेट घेतलंय, इकडे घेतील जिओचं. थोडक्यात ठीक आहे, लीज लाईन. हा लीज लाईन जे असेल तुमचं, लीज लाईन असं कुठलंही, मग ऑर्गनायझेशन लेवलला लीज लाईनच घेतात. ठीक आहे, टाटा, वोडाफोन, एअरटेल हा जे पण बरोबर. वेंडर्स आहेत त्यांच्याकडे. बरोबर, म्हणजे त्यांनी काय केलं, बॅकअप केला. तर इथे सेम इथे होणार, इथे पॉवर पण आणखी एकाचे घेणार, स्विच, आणि ते पॉवर, सॉरी हे पॉवर आहे. ठीक आहे, आणि हे इंटरनेट आहे, पॉवर पण दुसऱ्या एका कंपनीचे घेणार, P2. इथे बॅकअप झाला. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ते फॉल्ट डोमेन सिलेक्ट करताय, फॉल्ट डोमेन म्हणजे काय, जरी तुमचा एक समजा इथे 2 सिलेक्ट केले, एक तुम्ही काय करताय, तुमचा VM इथे क्रिएट करताय, दुसरा VM इथे क्रिएट करताय. ठीक आहे, इथे अवेलेबिलिटी सेट केलं तुम्ही, तुमच्या क्रिएट करताय. ठीक आहे, इथे VM एक सिलेक्ट ठेवताय, इथे ठेवताय, म्हणजे एक जरी डाऊन झालं तर दुसरा आहे. ठीक आहे, इथे वेगळं असणार. ठीक आहे, पॉवर इथे वेगळं असणार, इथे वेगवेगळ्या रॅकला, बरोबर. इथे वेगळी पॉवर, इथे वेगळी पॉवर, इथे वेगळं नेटवर्क. जरी एक डाऊन गेलं तर दुसरा अवेलेबल असणार त्या पर्टिक्युलर डेटा सेंटरमध्ये. ओके. ओके, अंडरस्टूड. सेम याच्यात कळले का तुम्हाला नेमकं फॉल्ट डोमेन म्हणजे काय, कुठला आहे, याच्यावरती पॉवर किंवा इंटरनेट गेलं तर तुमचं VM डाऊन होऊ शकतं, बरोबर. तर त्याच्यासाठी राईट. त्यांच्याकडे बॅकअप आहे. सेम इथे, म्हणजे इथे एक पॉवर आहे, इथे एक पॉवर आहे, इथे वेगळे इंटरनेट, इथे वेगळे इंटरनेट, असं हे दोन्हीकडे. मला एक याला पुन्हा एक क्लिअर करून मी हे करतो. इन्फ्रास्ट्रक्चर फॉल्ट काय असेल तर हो त्या हो केसमध्ये बरोबर. थोडक्यात. म्हणजे इथं मी पुन्हा हे करतो मला. ठीक आहे, समजा ही एक रॅक आहे, ही एक रॅक वेगळी त्यांनी ठेवली आहे. म्हणजे इन शॉर्ट ते डिव्हिजन करतात इथे याच्यामध्ये पण. ही इकडली रॅक, पुन्हा ही रॅकला वेगळी पॉवर, या रॅकची इथून इकडे यांना वेगळी पॉवर, वेगळं इंटरनेट, यांना वेगळं पॉवर, वेगळं इंटरनेट, याला वेगळं पॉवर, वेगळं इंटरनेट, याला वेगळं पॉवर, वेगळं इंटरनेट, वेगळं पॉवर, वेगळं इंटरनेट, असं प्रत्येक रॅकच्या लाईनला. ओके, मग ते काय करणार ना, तुम्ही जेव्हा नॉर्मली VM क्रिएट करता, तर तुमचं कुठल्याही रॅकमध्ये जाऊन बसू शकता. ठीक आहे, तुमचे 2 VM एका रॅकमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, असं डिपेंड करतं. पण तुम्ही जेव्हा स्पेसिफिकली अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट करता, तुमचा एक VM इथे क्रिएट करणार, एक इकडे दुसऱ्या त्यांच्याकडे, हे आपण मॅनेज करत नाही फॉल्ट डोमेन कुठली रॅक आहे वगैरे काय. तुम्ही जेव्हा अवेलेबिलिटी सेट करता तेव्हा ते बॅकग्राऊंडला त्या पर्टिक्युलर वेगवेगळ्या अवेलेबिलिटी सेटमध्ये VM डिप्लॉय होणार तुमचे, फॉल्ट डोमेनमध्ये, सॉरी. ओके,
तर जरी या रॅकच्या साईडचं तुमचं समजा ह्या ज्या रॅकचं डिव्हिजन आहे याच्यातलं पॉवर जरी गेली, इंटरनेट जरी गेली, तरी तुमचं इथलं आणि पॉवर आणि इथलं इंटरनेट अवेलेबल आहे, याच्यात तुमचा एक VM लाईव्ह राहणार. ओके, काहीच काही डाऊट याच्यात? सेम And पेंट मध्ये ही अंडरस्टूड. फॉल्ट डोमेन झालं बघ. हो, हे बरोबर. फॉल्ट हे बरोबर, हे झालं फॉल्ट डोमेन. ओके, म्हणजे तुमचं पॉवर सोर्स वेगळा राहणार, नेटवर्किंग वेगळे राहणार, इंटरनेट वेगळे, म्हणजे तुम्हाला कनेक्टिव्हिटी बॅकअप राहणार. इन टर्म्स ऑफ इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि पॉवर कनेक्टिव्हिटी. बरोबर. पॉवर तुमची एक दोनच दोन्हीच गोष्टी असतात, ते मेजर डाऊन करतात. बरोबर, एकतर पॉवर पॉवर असते, एकतर इधर इंटरनेट. तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी या दोन गोष्टी बरोबर. मेजर. बरोबर. ह्या दोन मेजर गोष्टी असतात, त्याच तुमचं डाऊन टाइम आणू शकतात. तर त्याच्यासाठी ते काय करतात, या रॅकसाठी वेगळं, त्या रॅकसाठी वेगळं. म्हणजे आता ही रॅक याच्यासाठी वेगळी पॉवर, वेगळे इंटरनेट, वेगळी पॉवर, वेगळी इंटरनेट, वेगळी पॉवर, वेगळी इंटरनेट. असं काही फक्त एकच छोटी रॅक नसते, ती खूप मोठी रॅक असते. ठीक आहे, त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी ते त्यांचं लॉजिकल क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, सेम. आता आपल्याकडे आहे दुसरं अपडेट डोमेन्स. अपडेट डोमेन्स म्हणजे काय, की जसं की मायक्रोसॉफ्ट, आता तुम्ही काही तुमचं क्रिएट करतो मायक्रोसॉफ्ट, असं की आपलं VMware इन्फ्रास्ट्रक्चर आहे. VMware मध्ये काय, आपले जरी VM त्यावरती असतात, तरी पण आपल्याला VMwareचे जे पोस्ट वगैरे आहेत त्याचे पॅचिंग करणं असतात, अपडेट करणं असतात. बरोबर, अपडेट टेस्ट शेड्यूल करू शकतात. तर अशा वेळेस काय होतं, तुम्ही जर नो रिडंडन्सी ठेवली, तुमचं जर त्या अपडेट डोमेन मध्ये सर्व VMs असेल एका ऍप्लिकेशनचे, तर त्या अपडेट मध्ये तुमचे VMs रिस्टार्ट होऊ शकतात. कुठलीही अपडेट असू शकते, त्यांना काहीतरी फिक्स इन्स्टॉल करायचं आहे, काही डिपेंड करतं. ठीक आहे, अशा वेळेस मग तुम्ही काय करता, इथे 5 अपडेट डोमेन सिलेक्ट करतात. 5 अपडेट डोमेन्स म्हणजे कसे, जसे की आता इथे आलो, अपडेट डोमेन त्यांनी कसं केलेलं असतात ना, लॉजिकली असं केलेलं असतात. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर असतं ना असं, हे आता फॉल्ट डोमेन झाले, त्यात अपडेट डोमेन असे त्यांनी लॉजिकली क्रिएट केलेले असतात. ठीक आहे, याच्यातले जे काही सर्व्हर आहेत असेच ते अपडेट करणार. ठीक आहे, असे म्हणजे काय, पहिले जे अपडेट घेणार ते वरच्या होस्ट वरती घेणार. ठीक आहे, वरचे जे अपडेट डोमेन त्यांनी लॉजिकली ग्रुपिंग केलेली आहे त्यावरती, नंतर नंतरच्या दुसऱ्या स्लॉट मध्ये, दुसऱ्या अपडेट डोमेन मध्ये, नंतर तिसऱ्या अपडेट डोमेन मध्ये असे अपडेट करत असतात ते. ठीक आहे, सर्व एकदाच नाही लावत. ठीक आहे, अपडेट डोमेन नुसार अपडेट घेत असतात. मग त्यांच्याकडे जर अपडेट त्यांनी घेतलं तर आपला डाऊन टाइम येऊ शकतो. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करतो, मल्टिपल अपडेट डोमेन इथे सिलेक्ट केले. समजा इथे 5 आहे, तुम्ही अप टू 20 सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, म्हणजे याचा मिनिंग काय होईल, तुम्ही इथे तुमचं VM एक इथे प्लेस होणार, दुसरं इथे प्लेस होणार, तिसरं इथे प्लेस होणार. इथे जेव्हा अपडेट होणार अपेल तरी तुमचे VM चालू राहतील. इथे जेव्हा दुसरे अपडेट होईल, तुमचं हे VM अप राहील, हे VM अप राहील. इथे जेव्हा अपडेट चालू असेल, हे आणि हे अप राहील तुमचं. ओके, अपडेट डोमेन म्हणजे एक्झॅक्टली काय अपडेट होणार तिथे, म्हणजे तिथे अपडेट्स डोमेन. म्हणजे तुमच्या पॅचिंग असू शकते, कुठलंही फिक्स असू ओके शकते, ओके. काहीतरी व्हलनरबिलिटी आली ते इन्स्टॉल करायचे, त्याला रिबूट वगैरे लागेल होस्ट. तुमचं VM पण तिथे डाऊन टाइम येऊ शकतो, रिबूट होऊ शकतं. बरोबर, ठीक आहे. जसं की तुम्ही आता हायपर-व्हीचं अपडेट, हायपर-व्ही होस्ट अपडेट केला, तुमचे VMsला इम्पॅक्ट होतो की नाही, ते पण रिबूट होतात ना, स्टॉप होतात, तुम्ही स्टॉप वगैरे करतात, तुमच्या काही असतात त्यात. ठीक आहे, तुम्ही म्हणजे त्याला रिबूट वगैरे जाणार, तुम्ही होस्ट रिबूट केलं तर सेम. डाऊट्स घ्यायचे याच्यात काय, सेम असं कॉन्फिगर केलेले असतात, म्हणजे असंच मेन्शन करा, असे जे काय असतात ना अपडेट डोमेन असेच असतात. 1 बाय 1 ते अपडेट करतात अपडेट डोमेन. इथे जे तुम्ही 5 अपडेट डोमेन आहे ना, तुमचे जर 5 VMs आहेत, तुमचे 5 VM कधीच डाऊन जाणार नाही. जर अपडेट ते 1 बाय 1च करतात, एका डोमेन मध्ये एक अपडेट अगोदर करणार, दुसऱ्या डोमेन मध्ये नंतर करणार, तिसऱ्या डोमेन मध्ये नंतर चौथा, एक झाला की एक झाला की एक असं करतात. याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कडनं आपल्याला काही नोटिफिकेशन वगैरे येतं का, बाबा वी आर हो, गोइंग टू जस्ट नाही का बरोबर, अपडेट दिस येणार डोमेन, सो प्लीज नाही का तुमचे VMs वगैरे असतील तर जस्ट काय त्याचं म्हणजे नाही का डाऊन टाइम येईल, किंवा तुम्ही त्याची काय प्रोएक्टिव्हली काय फक्त VMच असं. नाही, बाकी कुठल्याही सर्व्हिसचे ते काही अपग्रेड वगैरे असेल त्यांचं किंवा काही असेल ना, अगोदर ते ईमेल नोटिफिकेशन पाठवतात आपल्याला. आपला जो रजिस्टर केलेला ईमेल आयडी असतो ना मेन, अच्छा. ठीक आहे, त्यावरती तुम्ही नंतर ते तुमच्या DL ला किंवा कसं पण घेऊ शकता, तुम्हाला येत राहतात. Azure इन्फो ऍडमिन टीम आहे ना, त्यांच्या DL ला तर येतोच प्रत्येक अपडेटचे ईमेल.
मग आपण काय करतो, समजा आपल्या दुसऱ्या टीम्स असेल, कुठली डेटाची टीम असेल, ऍप्लिकेशन टीम असेल, त्यांच्या रिलेटेड जरी असेल तर कारण की पोर्टल आपण मॅनेज करतो बरोबर. आपल्याला त्या अपडेटचा ईमेल आला तर आपण त्यांना पण फॉरवर्ड करतो की अशा अशा वेळेस मायक्रोसॉफ्टचे अपडेट चालणार आहे. तेच ना, म्हणजे ऍप्लिकेशन टीमला आपण फॉरवर्ड करू शकतो बाबा की हो या बरोबर टाइमला या डोमेन वरती अपडेट होणार आहे नाही का, म्हणजे जस्ट बरोबर फॉर बरोबर इन्फॉर्मेशन. काही जर बर डाऊन टाइम आला तर वगैरे इन केस, तर जस्ट अलर्ट वरती हेडसअप साठी जस्ट इन केस. करेक्ट करेक्ट. ठीक आहे ना, आता आपण तेच बघ, मी फक्त अगोदर एवढं एक्सप्लेनेशन केलं, पण आता आपण जेव्हा क्रिएट करू ना, तुमचं पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील की बाबा कुठल्या ओके फॉल्ट ओके. डोमेन मध्ये कुठलं जातंय, कुठल्या अपडेट डोमेन मध्ये कुठलं जातंय. ठीक आहे, आपण सेम फॉल्ट करूयात. टॉलरन्स आणि अपडेट डोमेन मध्ये एकच डिस्टिंग्विश करू शकतो की फॉल्ट डोमेन एज इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस, लाईक मतलब इश्यूज, मतलब इन टर्म्स ऑफ तुमची पॉवर इंटरनेट. आणि अपडेट बरोबर. डोमेन म्हणजे डायरेक्ट तुमची इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट, लाईक नाही का, कुठले हा, पॅचेस वगैरे, व्हलनेरबिलिटी रिलेटेड वगैरे, इ- इथे त्या दिसतंय टाइपमध्ये का, इथे राईट. बघ, इथे रीड करा काय, व्हर्च्युअल मशीन इन द सेम फॉल्ट डोमेन शेअर कॉमन पॉवर सोर्स अँड फिजिकल नेटवर्क स्विच. म्हणजे जे काय एका फॉल्ट डोमेन मध्ये एक स्विच असणार, एक पॉवर फिजिकल सोर्स असणार. ठीक आहे, पण आपल्या इथे जे हा बरोबर, आता हे तुमचं एक आहे. ठीक आहे, हा एक फॉल्ट डोमेन आहे. अच्छा, हा तुमचा एक फॉल्ट डोमेन आहे. याच्यात एक पॉवर एक स्विच म्हणजे एक पॉवर असणार, एक नेटवर्क असणार. ठीक आहे, म्हणजे वेगळे इंटरनेट केबल. दुसरा फॉल्ट डोमेन आहे, याच्यात वेगळी पॉवर, वेगळं इंटरनेट, म्हणजे दुसऱ्या कंपनीचं. करेक्ट ओके. तिसऱ्यामध्ये करेक्ट. तिसरं असं ते बाकी असे येऊ शकतात, म्हणजे हा इथे रिपीट होऊ शकतो. पण असं डिपेंड करतं ते की ते कसं की, म्हणजे अपडेट डोमेन असेल ना, त्यात पण तसं असतं. तुमचं फॉल्ट डोमेन वरती जे आहे ना, ते कधीच त्याच्यात नसतं. मग त्यात जसं मला आपलं आपलं हे जसं समजून घ्या, व्हर्टिकली आहे ते, असं ओरिझोंटली असतात आपले जे अपडेट असतात ना. असं अपडेट डोमेन असे कॉन्फिगर केलेले असतात त्यांनी लॉजिकली असे. म्हणजे कुठल्याही एक फॉल्ट डोमेन वरती सगळे अपडेट नाही करणार असं नसतं ते. ओके. ओके ओके. पॉवरच्या सीन मध्ये म्हणजे ही जी पॉवरची कनेक्टिव्हिटी आहे, ही हम्म. मग दोन्ही सपोज दोन्ही वेंडरच्या पॉवर त्यांचा ऑन द स्पॉट रनिंग असणार बरोबर. म्हणजे बरोबर सपोज आता बरोबर. पॉवर कनेक्टेड आहे रॅकला, हो दोन्ही हो. टाटाची पॉवर घेतली आणि एक तुम्ही अदानीची पॉवर घेतली, मग दोन्हीकडनं सप्लाय चालू असणार, राईट. चालू असणार म्हणजे दोन बरोबर. सेम टाइम. म्हणजे त्यांचं काय बरोबर कनेक्टिव्हिटी असेल तिथे एसएमपीएस वगैरे, काय जे काय तुम्ही हा डिव्हाइस बसवलं असेल, तिथून पॉवर जे पॅरलली वगैरे त्यांनी काही कॉन्फिगर केलं असेल, म्हणजे एक जरी डाऊन झाली तर ती बरोबर एक वरती तुमचं रॅक रनिंग राहणार एका पॉवरवर असं. बरोबर आहे. कारण की काय मग होतं ना, मागच्या पॉवरच्या पण तारा तुटतात कधी बरोबर, तर पॉवर आउटेज येऊ शकतो असं. डिझास्टर सिच्युएशन काय देवा तुम्ही, वाइंड हो सिच्युएशन हो वगैरे, सिच्युएशन, बरोबर रेनी मध्ये काय बरोबर झालं तर. बरोबर. ठीक आहे, आपण 2 फॉल्ट डोमेन आणि 5 अपडेट डोमेन सिलेक्ट करूयात. ओके म्हणतो. ठीक आहे, इथे सेम आहे, आपल्याला जे आपले इमेजेस आहेत ते सिलेक्ट करायचे 2019 Gen 2. ठीक आहे, इथे DTS VM1 मी AVS VM अवेलेबिलिटी सेट VM1 सिलेक्ट केला. ठीक आहे, अवेलेबिलिटी सेट आपण क्रिएट केलं. सॉरी, क्रिएट नाही झाला का तो, नावच नाही दिलं आपण त्याला. दिलं होतं क्रिएट कसं, अवेलेबिलिटी सेट. आलं ना, अवेलेबिलिटी सेट 1. सेम इन आपल्या VMच्या सेटिंग्स आहेत, इथे युजर नेम पासवर्ड आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, मी सध्या पुरतं नेक्स्ट नेक्स्ट करून क्रिएट करतो. ठीक आहे, व्हॅलिडेशन पास, क्रिएट. साइड बाय साइड लगेच दुसरा VM क्रिएट करूयात आपण. ठीक आहे, इथे येतो, व्हर्च्युअल मशीन, क्रिएट व्हर्च्युअल मशीन. रिसोर्स ग्रुप, ते नेमिंग काय दिले आपण VM ला, EBS
VM याला 2 करूयात. ठीक आहे, VM2 झाला अवेलेबिलिटी सेटमध्ये. इथे अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट करूयात. इथे EVS आपला क्रिएटेड आहे. ठीक आहे, अवेलेबिलिटी सेट 1 ट्रस्टेड सेम सेटिंग्स ठेवूयात. युजर नेम पासवर्ड मी तिसरे पण एक VM क्रिएट करतो. ठीक आहे, सेम रिसोर्स ग्रुप VMSS VM3 नाव देऊया त्याला. सेम UK साऊथ अवेलेबिलिटी सेट गाइज. मी इथे जर हा टेस्ट रिसोर्स ग्रुप धरला, इथे मी अवेलेबिलिटी सेट घेतला, तर इथे बघा मला अवेलेबिलिटी सेट येत नाही. का? मी इथे आता दुसरा रिसोर्स ग्रुप घेतला, इथे मला अवेलेबिलिटी सेट दाखवत नाही आपण क्रिएट केलेला. का नसेल दाखवत? आपण 2च त्या- सिलेक्ट केलेत ना इकडे. नाही नाही, तसं नाही. तो फॉल्ट डोमेन ते वेगळं झालं, पण मी ते रिसोर्स ग्रुपचं बोलतोय. ठीक आहे, मी जर इथे हा. आता ते वेगळे रिसोर्स ग्रुप सिलेक्ट केले, आता इथे मला अवेलेबिलिटी सेट दाखवतच नाहीये. त्या रिसोर्स ग्रुपच्या अंडर ते अवेबिलिटी झोन क्रिएट केलं करेक्ट करेक्ट. हां, मी रिसोर्स जो काही अवेलेबिलिटी सेट आहे त्या या रिसोर्स ग्रुपच्या अंडर केलंय, त्यामुळे मला तो याच रिसोर्स ग्रुपच्या अंडर दाखवेल. दिसतो? येस. ओके. मी या रिसोर्स ग्रुपच्या अंडर अवेलेबिलिटी सेट क्रिएट केलेलं आहे, त्यामुळे मला त्याच रिसोर्स ग्रुपच्या अंडर तो दिसतोय. ठीक आहे, दुसऱ्या रिसोर्स ग्रुपच्या अंडर मी नाही करू शकत. ठीक आहे, व्हॅलिडेशन पास क्रिएट. कॅन्सल झाली, रिफ्रेश झालं चुकून. ठीक है, VM3 सेम UK साउथ रीजन अवेलेबिलिटी सेट AVS1 जो की अवेलेबिलिटी सेट 1 आपण बनवलेला आहे. ठीक आहे, तिथे आपण VM विंडोज युजर नेम पासवर्ड
व्हॅलिडेशन कुठे फेल झाला. नेक्स्ट नेक्स्ट. ठीक आहे, व्हॅलिडेशन पास्ट क्रिएट. मी तिथे ABS 1 VM1 मध्ये आलो. ठीक आहे, इथे अवेलेबिलिटी अँड स्केलिंग ऑप्शन दिसतंय. अवेलेबिलिटी सेटमध्ये ते मी चेक करू शकतो VM कुठल्या अवेलेबिलिटी सेटमध्ये. ठीक आहे, इथे असतो दिसतोय हा ABS 1 मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये क्लिक करूयात. इथे दिसतोय 1 VM1 VM2 कुठल्या फॉल्ट डोमेन मध्ये आहे VM1. ठीक आहे, त्याची नंबरिंग 0 पासून स्टार्ट होते. आपण 1 2 घेतलं 0 to 2 असं 0 1 2 0 1 2 3 जर असेल तर. आता दोनच आपल्याकडे फॉल्ट डोमेन म्हणजे 0 आणि 1 हे दोन आहे. ठीक आहे, इथे दोन फॉल्ट डोमेन दिसतात. 0 अपडेट डोमेन 5. आता VM1 कुठल्या फॉल्ट डोमेन मध्ये 0 म्हणजे एक वेगळा फॉल्ट डोमेन झाला. 0 VM2 कुठल्या फॉल्ट डोमेन मध्ये 1 डोमेन मध्ये. ठीक आहे, आणि VM1 कुठल्या अपडेट डोमेन मध्ये आहे 0 0. ठीक आहे, आणि VM2 1 अपडेट डोमेन मध्ये. आता मला सांगा, जर जर फॉल्ट डोमेन 0 डाऊन झाला तर अवेलेबिलिटी राहील आपल्याकडे का नाही, म्हणजे आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल असेल की नसेल. असेल आपल्याला अजून एक अवेलेबिलिटी आहे ना पण. हा फॉल्ट डोमेन आहे. ठीक आहे, हा जरी फॉल्ट डोमेन इथली जरी पॉवर गेली फॉल्ट डोमेन 0 ची, म्हणजे फॉल्ट डोमेन 0 इन द केस दिस वन. समजा हा आपला फॉल्ट डोमेन 0 आहे. ठीक आहे, याची जरी पॉवर आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी केली तर हा फॉल्ट डोमेन जो 1 आहे याच्यात पॉवर आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे, इथे आपला VM रनिंग राहील. ठीक आहे, तुम्ही एकच VM ठेवलं असतं तर ते नाही चालणार. ठीक आहे, अवेलेबिलिटीसाठी एक ठेवून फायदाच नाही. एकदा जाऊन झालं तर गेलं. ठीक आहे, तुम्ही मल्टिपल VM क्रिएट केले मल्टिपल डोमेन मध्ये जातात. आपला जर डोमेन 2 फॉल्ट डोमेन 2 असेल, ठीक आहे 0 1 आणि 2 म्हणजे 3 VM क्रिएट केले 3 डोमेन मध्ये. 2 जरी एक सोबत फेल झाले तरी हा नाही होणार, हा अवेलेबल असेल. ओके, सेम इथे दिसतंय. आता तिसरा VM जो येईल ना तो बघूया, तो कुठे होऊ शकतो. तुम्ही कुठल्या फॉल्ट डोमेन मध्ये होईल आणि कुठल्या अपडेट डोमेन मध्ये होईल एनी आयडिया. मी आता रिफ्रेश केल्यावर तुम्हाला दिसेल तो. अवेलेबिलिटी सेट आपलं थर्ड ऍड केलं का? हो, तिसरा VM नाही, अवेलेबिलिटी सेट तेच आहे, एकच आहे. तिसरं VM त्यात मी ऍड केलेलं आहे. आता रिफ्रेश केलं ना त्यात दिसेल ते, याच्यामध्ये इथे लिस्ट होईल. तर त्याचा आपण फॉल्ट डोमेन चॉईस नंबर करताना किती. चॉईस करताना कुठला आपण अवेलेबिलिटी सेट सिलेक्ट केलाय म्हणजे लाईक एकच आहे 0 चॉईस. 1 ते नाही नाही, तसं चूज नाही होत. रॅन्डमली घेणार ना, मग रॅन्डमली हो घेईल तो मग त्याला हो, त्याचे रॅन्डम कुठला घेईल तरी पण. 0 किंवा 1 पण तो प्रायोरिटीनुसार 0 घेईल मला वाटतं बरोबर, फर्स्ट. करेक्ट. आणि अपडेट डोमेन कितवा घेईल. सेम डोमेन 0च नाही 0 नाही येणार. अपडेट नाही डोमेन घेणार. किती आपल्याकडे 5 आहेत ना, अरे 2 5 घ्यायला आहेत. पाहिजे. त्याने 2 घ्यायला पाहिजे. रिफ्रेश करता क्रिएट झालंय का VM. येस, क्रिएट झालंय. बघितलं. इथे 2 अपडेट कसं काय घेतलं म्हणजे इथे 2 कसं काय घेतलं इथे तुम्ही? 4 पर्यंत जाऊ शकतो ना. इथे 5 अपडेट डोमेन सिलेक्ट केलेले आपण 20 म्हणजे इथे सिलेक्ट करू शकतो. काउंटिंग याचं 0 सॉरी पासून आहे. म्हणजे हा येस येस येस. फॉल्ट डोमेन जर 2 आहेत तर तिकडे 0 आणि 1 असं नुसार 2 आहे घेणार ना. का तो अपडेट डोमेन? हो बरोबर, म्हणजे तसे अपडेट डोमेन घेणार आपण. तू जर इथे आपण 5 ठेवलं तर आपण जर इथे 20 ठेवलं ना, तू याच्यात 20 VMs ऍड करू शकतो आणखी अपडेट बरोबर. डोमेन मध्ये. मग आता 20 आपण अपडेट सपोज फॉर एक्झाम्पल फोर्थ VM जर ऍड केलं तर फोर्थ VM ला अपडेट डोमेन हा थर्ड घेणार बरोबर. थर्ड घेणार. बरोबर. ओके. आणि इकडे ओके, फॉल्ट डोमेन मध्ये मग कसं राहील आता प्रायोरिटी जर फोर्थ डोमेन हा ऍड केलं तर आपण. बरोबर. आता याच्यात सांगा मला, आपलं एक VM फॉल्ट डोमेन 0 जर डाऊन झाला तर किती VM डाऊन असतील आपले. फॉल्ट डोमेन 0 डाऊन झालं तर आपलं VM डाऊन हे नसणार डाऊन. आपलं 1 वरती VMs रनिंग राहतील ना. बरोबर, पण आपले VM किती डाऊन होतील. पण 2 VM इम्पॅक्टेड होतील की जे आपले 1 वरती जातील. करेक्ट करेक्ट. ठीक आहे, नाही ते मूव्ह येत नाही VM. ठीक आहे, आता हा VM आहे. ठीक आहे, VM 0. लेट मी टेक इट हिअर. हा म्हणजे ठीक आहे.
थोडक्यात सांगायचं तिकडच्या फोल्डर ऍबिलिटी मधून ते रन राहतील 1 मधून. हा ठीक आहे. आता मी इथे घेतो. इथे समजून घ्या. इथे आपलं VM आहे. ठीक आहे. आपण किती VM दिलेत? 3 VM दिलेत ना, बरोबर? इथे आहेत VM1. ठीक आहे. इथे आहे VM2. इथे आहे VM3. आता हा जर इथे हा 0 आहे, ठीक आहे, हा 1 आहे आणि हा 2 आहे आपल्या केसमध्ये. ठीक आहे. आपल्याकडे दोनच फॉल्ट डोमेन आहे, त्यामुळे त्याने हा पण 0 घेतलाय. ठीक आहे. हा 0 फॉल्ट डोमेन मध्ये हा 1. ठीक आहे. हा 0 म्हणजे याच्यातच केलाय त्याने, समजून घ्या तुम्ही. हा याचे प्रश्नच नाही तर, कारण की दोनच फॉल्ट डोमेन आहे या डोमेन मध्ये. ठीक आहे. तिसऱ्याच आपण एक्झाम्पल घ्यायलाच नको. फक्त करेक्ट. फॉल्ट डोमेन साठी म्हणतोय मी, बरोबर. मी याला रिमूव्ह करून घेतो, कारण की तिसऱ्याच घ्यायला जमणारच नाही आपल्याला. ठीक आहे. अननेसेसरी कन्फ्युजन नाही क्रिएट करायचं. ओके. आता हे दोनच फॉल्ट डोमेन आपल्याकडे आहेत. ठीक आहे. 0 आणि 1. या 0-1 मध्ये आपण जेव्हा 2 VM ठेवले तर 1 याच्यात गेला, 2 1 मध्ये गेला. ठीक आहे. जेव्हा तिसरा VM आपण सिलेक्ट केला, तो पुन्हा याच्यातच डिप्लॉय झाला, VM3. करेक्ट. म्हणजे आपले 2 VM या फॉल्ट डोमेन वरती आहे, ह्या रॅक मध्ये. VM1 आपला या रॅक मध्ये आहे. ही रॅक जेव्हा डाऊन होईल तेव्हा आपले 2 VM डाऊन होतील, कारण की आपले 2 VM 0 मध्ये आहे. ठीक आहे. हा VM रनिंग राहील, 1 VM याच्यात आहे. ठीक आहे. आता हा VM जेव्हा, हा जो फॉल्ट डोमेन जेव्हा डाऊन जाईल, ही रॅक, तिथे आपले जेव्हा 2 VMs ऑलरेडी रनिंग राहतील. इथे बघा 0-0 म्हणजे हे एकाच डोमेन, एकाच फॉल्ट डोमेन मध्ये आहे. जेव्हा हा जो रॅक डिस्कनेक्ट होईल तेव्हा एकच VM रनिंग राहील. ओके. हा VM फॉल्ट डोमेन 1 वाला. ओके. मला एक क्वेश्चन आहे संदीप. हा 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 हे बोल. जे VM1, VM2 हम्म. आणि VM3 आपण ऍड केलं, ते इमेज ओपन करा बरं एक मिनिट. इमेज आता जी ओके. इमेज होती, इमेज का? ओके, सॉरी. ही इमेज इमेज. जस्ट हा आता जी हा. इमेज. हम्म. आता इथे आपण ह्या 0 जो फॉल्ट डोमेन आहे त्याच्यामध्ये 2 VMs बनले. ठीक आहे. आणि एक बरोबर. दुसरा जो फॉल्ट डोमेन आहे 1 नंबरचा फॉल्ट हा डोमेन, तिथे इथे. 1 VM. ही जे बरोबर. तिन्ही VMs या सेमच आहेत, बरोबर. हो जस्ट हो. एक क्लिअर एकच सेमच ऍप्लिकेशन आहेत. आहे. एकच ऍप्लिकेशन आहे, समजा एकच तुझं. ऍप्लिकेशन आहे किंवा एकच VM आहे, फक्त आपण अवेलेबिलिटी साठी ते 3 ठिकाणी कॉन्फिगर्ड आहे, बरोबर. नाही, तुला सांगतो आता, समजून 2 घे. ठिकाणी, सॉरी, दोन अवेलेबिलिटी सेट मध्ये कॉन्फिगर्ड आहे ते VMs. म्हणजे बरोबर. जर एक अवेलेबिलिटी सेट जर फॉल्ट डोमेन जर गेला फेल, तर तिकडनं दुसरीकडनं तेच आपल्याला ते VM आपलं रनिंग राहील. दॅट्स इट. हे डिफरंट VM नाही, जस्ट क्लिअर करायसाठी माझा नाही डाऊट आहे. नाही, VM एकच डिफरंट सिंगल आहेत. VM. नाही, VM 3 आहेत. इथे बघतोय ना, व्हर्च्युअल मशीनला तर 3 VM आहेत. ठीक आहे. पण तुझं ऍप्लिकेशन एक आहे. तू एका ऍप्लिकेशनला सेम, समजा तुझं एक वेब ऍप्लिकेशन आहे एक, तू 3 वेब सर्व्हर करू शकतो का एक ऍप्लिकेशन साठी? समजा तुझं मला एक आहे, मी एखादी सर्व्हिस, जसं की आपलं डुन्झो आहे. ठीक आहे. डिलिव्हरीसाठी त्यांचे 3 वेब सर्व्हर असू शकतात का एकाच ऍप्लिकेशनचे? 3 वेब सर्व्हर एका ऍप्लिकेशनचे म्हणजे समजलं नाही मला. एक समजून घे. आता मी इथे एकच मिनिट इथे पेंट मध्ये येतो. हे मी ड्रॉ करतो. हा आपलं एक कुठलंही आपलं एक हे सर्व्हर झालं. ठीक आहे. वेब सर्व्हर. वेब सर्व्हर. ठीक आहे. माझं ऍप्लिकेशन आहे झोमॅटो. झोमॅटो. ठीक आहे. झोमॅटो माझं ऍप्लिकेशन आहे. झोमॅटोचं असं एकच सर्व्हरवरती वेब 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 ऍप्लिकेशन म्हणजे काय? तो जसं की आता मी इथे गेलो, इथे मी सर्च करतो. हे मला इंटरफेस, मी तिथे zomato.com सर्च करतोय. हा कुठून मिळाला, रिस्पॉन्स मिळाला असेल? झोमॅटोचा वेब सर्व्हर आहे, जी साईट करेक्ट. त्याच्यावरून वेब मिळाला. सर्व्हर. बरोबर. झोमॅटोच्या वेब सर्व्हरवरनं. ठीक आहे. जसं की हा झोमॅटोचा वेब सर्व्हर आहे. आता तुम्हाला असं वाटतं की एवढी मोठी कंपनी ती एकच वेब सर्व्हर ठेवल म्हणून? नाही, मल्टिपल असणार त्याचे वेब सर्व्हर्स. बरोबर. इथे त्याचा असेल दुसरा वेब सर्व्हर, इथे असेल. बरोबर. त्यांचं कंटेंट सेम आहे. तू जेव्हा प्रत्येक वेळेस तू जेव्हा बघतोय, तुला एकच दिसतोय. इथे आलो, इथे त्यांचा तिसरा वेब सर्व्हर आहे. कंटेंट सेम आहे, फक्त मल्टिपल सर्व्हर्स आहेत.
वेब Servers आहेत. सर्व्हर्स बरोबर, पण हे सर्व्हर तुला एका जागी म्हणजे साईट एकच आहे, साईट थोडक्यात साईट एक, फक्त सर्व्हर डिफरंट. बरोबर. तर हे तुला एकत्र कसे करता येतात? तू जेव्हा इथे लोड बॅलन्सर लावतो, मग लोक काय करणार? आपण जेव्हा झोमॅटोला हिट करतोय, हे त्यांच्या एखाद्या लोड बॅलन्सरला जाऊन हिट होत असेल, तिथून तो जो अवेलेबल वेब सर्व्हर आहे त्याच्यावरती रिक्वेस्ट पाठवतो. डायव्हर्ट म्हणजे करणार ट्रॅफिक, बरोबर. मग रिक्वेस्ट आता जे अवेलेबल सर्व्हर आहे तिकडे ड्राईव्ह करणार रिक्वेस्ट थोडक्यात. बरोबर, हे आपलं लोड बॅलन्सर आहे. इथून तो ट्रॅफिक इकडे पाठीमागे पाठवत असतो वेब सर्व्हर्सला. कधी पण मल्टिपल वेब सर्व्हर असतात. ठीक आहे, असं. तर मग तुम्ही अवेलेबिलिटी झोन मध्ये तुमचं जर इथे याला तुम्ही समजून घ्या, याला ठेवलंय अवेलेबिलिटी झोन 0 मध्ये. ठीक आहे, हा आहे 1 मध्ये, सॉरी फॉल्ट डोमेन 0, फॉल्ट डोमेन 1 आणि हा आहे फॉल्ट डोमेन 0 पुन्हा. ठीक आहे, आपल्या केसमध्ये. ठीक आहे, आता हे 2 डाऊन झाले. या लोड बॅलन्सरवरती जे काही रिक्वेस्ट करत त्याला कळलं, अरे हा या ठिकाणी ट्रॅफिक पाठवायची नाही, दोन्ही मला रिस्पॉन्ड नाही करत आहे. मी हा चालू आहे ना, याची हार्टबीट येते, मी याला ट्रॅफिक पाठवलं, म्हणजे तुमच्या ट्रॅफिक इथे आपलं तुमचं झोमॅटोचे लोक ऑर्डर करत राहतील, त्यांना कळणार पण नाही कुठला डाऊन आहे कुठला काय. त्यांना त्यांना समजलं application नाही की दुसरं आपलं हे बॅक एंडला सर्व्हर कुठला डाऊन आहे काय आहे ते. करेक्ट. ठीक आहे, आपण जेव्हा याच्यात हे करू ना, लोड बॅलन्सरचं घेऊ ना, तेव्हा मी तसं करेल तुम्हाला. तिथे आपण एडिट करू वेब 1, वेब 2, वेब 3, तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे. ठीक आहे, ते आपण करत लोड बॅलन्सरच्या लेक्चरमध्ये. पण जस्ट आता असं समजून घ्या. ठीक आहे, 0, 1, 2. समजा आता तुमचे फॉल्ट डोमेन 0 जर डाऊन झाला तर इथे 2 VM तुमचे डाऊन जातील. पण तुमचा फॉल्ट डोमेन 1 जो आहे त्यात तो लाईव्ह आहे ना, त्यात तुमचे वेबसाईट बंद नाही पडणार, तुम्हाला डाऊन टाइम नाही मिळणार. तिकडनं तुमची रिक्वेस्ट सर्व्ह केली जाऊ शकते. बरोबर. ठीक आहे, तुमच्या इथे जो युजर आहे तो सिमलेसली ऑर्डर वगैरे प्लेस करू शकतो इथून. कुठलं ऍप्लिकेशन असू शकतो, मी ऑर्डरचं घ्या, कुठलंही तुम्ही XY घ्या. आपण फक्त तुम्ही सगळं यूज करता आपण म्हणून सिलेक्ट केलं. ठीक आहे, इथून जे ट्रॅफिक इथे येत राहील इथून इकडे यांना. ओके, आता सेम अपडेट डोमेन आपण सिलेक्ट केलंय. ठीक आहे, आपल्यासाठी इथे अपडेट डोमेन याचा आहे 0, दुसऱ्याचा आहे अपडेट डोमेन 1. ठीक आहे, याचा आहे अपडेट डोमेन 2. आता जेव्हा एक फॉल्ट डोमेन डाऊन झाला आणि याच्यावरती 0 वरती अपडेट त्यांनी रन केल्यात, ठीक आहे, तर किती VM डाऊन होतील आपले? फॉल्ट डोमेन कोणतं? समजा फॉल्ट डोमेन आपला 0, 1, 2 आहे. ठीक आहे, आणि त्यांचा इथे मी 1 मिनिट इथे नेमिंग घेतो. फॉल्ट डोमेन फॉल्ट डोमेन 0 आणि 1 आहे ना आपलं, का 2 पण आहे? हा, आणि AT अपडेट डोमेन. ठीक आहे, फॉल्ट डोमेन आपल्याकडे 3 आहेत, 1, 0, 1, 0 असे. ठीक आहे, म्हणजे 2 VM आपले एकाच फॉल्ट डोमेन वरती आहे. आणि अपडेट डोमेन आपल्याकडे 5 आहेत, पण आपल्याकडे VM 3च आहे, त्यामुळे 0, 1, 2 असे अपडेट डोमेन आहे. समजा आता अपडेट त्यांनी रन केल्या 0 डोमेन वरती, अपडेट डोमेन 0 वरती अपडेट रन केली मायक्रोसॉफ्टने, किती VM डाऊन होतील? एक सिंगल VM डाऊन होईल, जे Correct. अपडेट डोमेन 0 वरती रनिंग आहे ते. ठीक आहे, आपल्याकडे दुसरा आहे, पण दुसरा का होणार नाही? कारण की त्याचे अपडेट डोमेन लॉजिकली वेगळे असणार. त्याचे अपडेट डोमेन 2 आहे. 0ची जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हाच 2 वरती अपडेट करायला येतील ते. ठीक आहे, करेक्ट. काही ज्याच्यात काही क्वेश्चन्स म्हणजे कळालंय तुम्हाला व्यवस्थित, का आणखी काही एक्सप्लेनेशन वेगळं करायचं याच्यात? नाही, ह्याच्यामध्ये एक केतन मला संकेत. विचारायचं होतं की हा, हा. काउंटिंग जे आहे ते 0 पासून स्टार्ट होतं का? म्हणजे समजा हो, 0 पासून काउंटिंग स्टार्ट होणार. ओके, समजा 0 2 म्हणजे आहेत तू तर एक व्हॅल्यू समजा, जसं की मॅथ मध्ये जसं की 0, 1, 2 असं करतो ना, मग तसं 0 पासून ओके. काउंट होऊन. जसं की हा. कोडिंग मध्ये नसतं का 0 पासून स्टार्ट होते हा, कुठली 0, कोड, 1 पायथन. हा, हा, करेक्ट. तसं आहे. ओके ओके, हो. ठीक आहे. संकेत, केतन. गॉट इट संदीप. समजलं ना? ओके. सोमनाथ, तुला काही क्वेश्चन? नाही फॉल्ट डोमेन, अपडेट डोमेन, आता कधी विचारलं तर कळायला पाहिजे फॉल्ट डोमेन म्हणजे काय, अपडेट डोमेन म्हणजे काय, आणि याची नंबरिंग आहे. ठीक आहे, ओके गाईस. आपण 3 VM क्रिएट केले, समजून घ्या. 3 VM मध्ये आपले एक वेब सर्व्हर आहे, आपण एक लोड बॅलन्सर कॉन्फिगर केलेले, लोड बॅलन्सर वरून यांच्यावरती ट्रॅफिक येणार. याच्यातल्या कुठल्याही अपडेट डोमेन नुसार आपण जे आहे ते त्रास देत आहे रे. ठीक आहे, इथे सॉरी, इथून आपण बॅक आलो. इथून तुम्ही अवेलेबिलिटी सेट सर्च पण करू शकता. अवेलेबिलिटी सेट इथे आला, इथून पण बघू शकता. इथे आला कुठला VM कुठला डोमेन, इथे पण तुम्हाला कळतं किती फॉल्ट डोमेन आहेत. 2 आहेत या रिजन मध्ये. ठीक आहे, 3 असते तर आपला 0 नसता आला, इथे 2 आला असता. फॉल्ट डोमेन जर 3 असते आपल्या या लोकेशनला.
Yeah. ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन 3 आहेत आपल्याकडे. अपडेट जी डोमेन 2 चॉईस आहे. आहे संदीप, जी चॉईस आहे फॉल्ट डोमेन सिलेक्शनची जी चॉईस आहे ही ती आपण कंट्रोल ते Azure कंट्रोल करणार ना ते तिकडनं. आपण बरोबर. चॉईस देऊ शकत नाही की मला फॉल्ट डोमेन 1 मध्येच व्हीएम गेला पाहिजे असं नाही किंवा फॉल्ट डोमेन 0. नाही. त्याच्या बाय चॉईस नाही. ते त्याच्यानुसार करणार रँडमली. ठीक आहे. तेच मी आता हे दाखवतोय. मी व्हीएम क्रिएट करतोय प्लसचे. ठीक आहे. तर मी त्याला हा रिसोर्स ग्रुप सिलेक्ट केला. इथे मी आलो अवेलेबिलिटी सेट. इथे मी अवेलेबिलिटी सेट हा सिलेक्ट केला. ठीक आहे. तुला याच्यात काही चॉईस आहे का? मी जेव्हा क्रिएट करतो तेव्हाच मला Correct, चॉईस असते इथे 3. या 2 मध्ये तू आता किती त्याच्यात 1000 व्हीएम बनवल्या 2 मध्येच डिस्ट्रीब्यूट होणार. 500 एकात जातील, 500 एकात नाही जातील. सपोज मी फॉल्ट माझे व्हीएम समजा माझ्याकडे 3च व्हीएम ची रिक्वायरमेंट आहे. मी 3च व्हीएम मला बनवायचे. पण मी फॉल्ट डोमेन मॅक्सिमम किती असाइन करू शकतो का? जेवढं व्हीएम घ्यायचे तेवढंच फॉल्ट डोमेन ऍड करू शकतो असं आहे. असं नाही ना काय? म्हणजे नाही फॉल्ट तसं नाही. डोमेनची फ्रिक्वेन्सी किती म्हणजे मॅक्सिमम किती मॅक्सिमम करू शकतो? फिगर म्हणजे 3 2, 3, 3 4, 5 3 घेऊ शकतो. मॅक्सिमम. 3 घेऊ शकतो मॅक्सिमम. 3 पेक्षा जास्त फॉल्ट डोमेन घेऊ शकत नाही बरोबर? नाही कुठल्याच नाही. आता मी ते रिजन चेंज करतो. एकच मिनिट आपण बघूया. मी मल्टिपल रिजनला दाखवतो तुला. जास्त ऑप्शन येतच नाही. 3च असतात. ठीक आहे. आता इथे वेस्ट युएस सिलेक्ट केला. ठीक आहे. इथे आलो अवेलेबिलिटी सेट क्रिएट. इथे बघ मी इथे फुल करतो. 3च आहे. अपडेट डोमेन 20 मॅक्स फॉर डोमेन 3 अपडेट डोमेन 20. हे फॉल आपण डोमेन आता कसं सपोज आहे? फॉल्ट फॉल डोमेन डोमेन मॅक्सिमम 3 होतात. च्या युएस कुठला युएस वेस्ट युएस रिजन मध्ये ठीक आहे. US 2 मध्ये मॅक्सिमम 3 फॉल्ट डोमेन. ह्याच्यामध्ये माझे सपोज फॉर एक्झाम्पल 50 सर्व्हर्स आहेत. तर 50 सर्व्हर माझे ह्या 3 फॉल्ट डोमेन मध्ये डिवाइड होणार बरोबर? बरोबर रँडमली. बरोबर. आता लॉजिकली तूच विचार कर ना. मी इथे तुम्हाला आत्ताच काय सांगितलं. एक पॉवर इथे समजा हा आहे. ठीक आहे. हा इथे रॅक आहेत मल्टिपल बरोबर. इथे रॅक आहे. आता किती पॉवर घेतील ते तूच सांग. आता आपल्याला त्यांना इथे एक वेगळी कंपनीची पॉवर घ्यायची आहे. इथे वेगळ्या कंपनीची पॉवर घ्यायची आहे. इथे वेगळ्या कंपनीची पॉवर घ्यायची आहे. ठीक आहे. 3 कंपन्या असू शकतात 3. असे किती करेक्ट, त्यांच्याकडे जर असे 100 असतील 100 एवढे बॅकअप करेक्ट, कुठून आणतील? ठीक आहे. करेक्ट, लॉजिकली असे विचार केला की करेक्ट. लगेच आन्सर मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. मॅक्सिमम पॉवर कंपन्या वेंडर किती असू शकतात? 5, 10, हा 15, 20 हो तेच. हजारो असू शकतात एवढं मार्केटमध्ये अवेलेबल. ठीक आहे. 2, 3, 4, 5 मॅक्सिमम 10, 15 हो वेंड ठीक आहे. हो पण माझं काय म्हणणं आहे, लाईक जे तुम्ही व्हीएम्स जेव्हा सेट करणार अॅबिलिटी झोनला त्यावेळेस तुम्हाला चॉईस नाही तिथे. तुम्ही डायरेक्ट फक्त अॅबिलिटी झोन सिलेक्ट करणार तिथे AS1 जो क्रिएट केलाय बरोबर तुम्ही, बरोबर? बरोबर पण बरोबर. तोच तुमच्याकडचे फॉल्ट डोमेन आहे 3 आहेत मॅक्सिमम. ठीक आहे. मॅक्सिमम पण 3. जी असाइनमेंट आहे समजा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे XYZ सर्व्हर तुमचे 10 किंवा 10 सर्व्हर तुम्हाला कन्फिगर करायचे 10-15 वेब सर्व्हर्स आहेत. ठीक आहे. हो. वेब सर्व्हर समजा ते फॉल्ट डोमेन तुमचं 0, 1 आणि 2 3 असतील त्यात. 0, 1 आणि 2 असं त्यांचं असाइनमेंट असतं बरं का हो नंबरिंग. बरोबर 10 सर्व्हर ते डिवाइड रँडमली करेल त्याच्या ह्याच्यानुसार बरोबर. समजा मी बरोबर. फर्स्ट सर्व्हर 0 मध्ये झाला, सेकंड सर्व्हर माझा 1 मध्ये झाला बरोबर. थर्ड सर्व्हर माझा परत 0 मध्ये झाला. त्यानंतर फोर्थ सर्व्हर माझा कुठे करेल त्याच्या ह्याच्यानुसार करेल. पण 0 मध्ये करेल किंवा 1 मध्ये करेल बरोबर. हो फिफ्थ बरोबर. सर्व्हर नंबरिंग पण नुसार. हो मध्ये नंबरिंग नुसार करेल तो तसं 0-1 0-1 ते दोन्हीचा अल्टरनेट डिवाइड. करायला तर कसं काय? आता माझा सपोज फोर्थ सर्व्हर आपण इथे ऍड केला तर आपण फॉल्ट डोमेन सपोज थर्ड वाला आपल्याकडे आहे. ठीक आहे. हा म्हणजे 3 आहे तर सेकंड वाला घेईल बरोबर. सेकंड घेईल नंबर फॉल्ट डोमेन. बरोबर. नाही मग इथे असं ह्याच्यात 1 3 हा मध्ये 1 हा 1. 1 घेईल किंवा ठीक आहे. सेकंड घेईल बरोबर. सेकंड फोर्थ इथे नाही. सर्व्हरला इथे 2च आहे सध्या या डोमेन सपोज मध्ये. 3 हा 3 या असू द्या. डोमेनचं ह्या डोमेनचं जर कन्सिडरिंग दिस डोमेन फॉल्ट डोमेन 2 आहे ठीक आहे. तर इथे एक तर 1 घेईल फोर्थ सर्व्हरला. मी फिफ्थ सर्व्हर ऍड केला तर तो 0 घेईल किंवा 1 घेईल बरोबर. का 0 घेईल म्हणजे सिक्वेन्स कशी घेईल? अल्टरनेट घेत जाईल का असं? अल्टरनेट सिक्वेन्स घेऊन जाईल. एकदा 0 1 2 आता 2 इथे जर 2 मी ओके 3 व्हीएम का राईट राईट घेतल्या? राईट हा मी 3 व्हीएम का घेतल्या करेक्ट इथे कारण की म्हणजे फॉल्ट डोमेन 2च होते. करेक्ट म्हणजे सपोज आता VM1 माझा फॉल्ट डोमेन प्रायोरिटी नुसार सिक्वेन्स 0, VM2 1, VM3 0, परत VM4 1, 1 असं VM5 1 असं म्हणजे अल्टरनेट घेणार 0 1 0 1 0 1 राईट. 0-1 हा जसं की आता मी म्हणजे नोटपॅडला बरोबर ते बघतोय. म्हणजे तुमचे VM प्रॉपरली बॅलन्स होणार प्रत्येक तुमच्या फॉल्ट डोमेन मध्ये सेम VM मतलब जिल्हे VM ची जी क्वांटिटी सोबत 4 VM 5 VM इकडे 5 VM इकडे असते बरोबर. थोडक्यात बरोबर. जसं आता 10 बघ. VM जर मी केले ऍड तर टोटल. ठीक आहे. आता हे फॉल्ट डोमेन आहे माझा. ठीक आहे. मी असं सिलेक्ट करतो. आपण 1 बाय 1 घेऊ. ठीक आहे.
आणि इथे माझं आहे खाली अपडेट डोमेन. ठीक आहे, मी इथे 2च VM क्रिएट करणार होतो. ठीक आहे, पण मी तुम्हाला हे कळण्यासाठी, मी जर इथे 2 केले असते ना, तुम्हाला एवढे क्वेश्चन्स आले नसते. त्यामुळे मी 3 VM क्रिएट केले, कारण की इथे फॉल्ट डोमेन जर इथे 3 असते ना अवेलेबल, मी इथे 4 VM क्रिएट केले असते, की तुम्हाला कळलं पाहिजे नंबर हाच वर रिटर्न येणार आहे हा कारण. बरोबर. मी काय विचारलं, डोमेन फॉल्ट डोमेन असाइनमेंट आहे जी नंबरिंग, ते मला जस्ट बरोबर क्लिअर करायचं होतं. बरोबर तेच. आता फॉल्ट डोमेन म्हणजे काय, एक वेगळी रॅक आहे तुमची, त्या वेगळी रॅक मध्ये तो टाकणार आहे. ठीक आहे, आता हे तुमचा Correct. फॉल्ट डोमेन आहे, हा तुमचा अपडेट डोमेन आहे. इथे किती असतात अपडेट डोमेन? सुद्धा 20 असतात आपले. ठीक आहे, फॉल्ट डोमेन 20 असतात maximum मॅक्स 20. 3. हा मॅक्स 3 असतात. Max. ठीक आहे, आता मी इथे जेव्हा एक VM क्रिएट करेन, जसं की मी VM क्रिएट करतो, जसं की मी हा फर्स्ट VM क्रिएट केला, तो कुठल्या 0 डोमेन मध्ये टाकेल. ठीक आहे, फॉल्ट Correct. डोमेन मध्ये. Sequence wise, हा 0, हा दुसरा VM के इथे मी आता 1. सेम अपडेट डोमेन सिलेक्ट केलाय. अपडेट डोमेन कितवा असेल? एनिवन? अपडेट डोमेन 0 असेल, फर्स्ट 0. बरोबर, फर्स्ट अपडेट डोमेन असेल 0. ठीक आहे, आता त्याने दुसरा VM क्रिएट केला, तो गेला अपडेट डोमेन 1, फॉल्ट डोमेन 1 ला. इथे अपडेट डोमेन किती असेल? 1. 1. ठीक आहे, One. आता इथे तिसरा VM क्रिएट केला, कुठल्या फॉल्ट डोमेनला जाणार? 3 0. फॉल्ट डोमेन, 3 Zero. आहे सॉरी आपल्याकडे 3. सॉरी 0 नाही, ह्याच्यामध्ये जाईल तो, काय तो, सो 2 मध्ये जाईल. 2 मध्ये. ठीक आहे, इथे काय 2 मध्ये. ठीक 2 आहे, मध्ये सेम आता इथे आपण 3 फॉल्ट डोमेन संपले, आता आपण चौथा परत VM 0, डिप्लॉय करतोय. परत 0 पासून स्टार्ट होणार. बरोबर, 0 स्टार्ट झाला. आणि अपडेट ही डोमेन थर्ड 3. सेम असंच काउंट वाढत म्हणजे जाईल. सेम. अपडेट डोमेनची सिक्वेन्स तुमची 20 पर्यंत सिक्वेन्स नाही जाणार, 0 1 2 3 अपडेट डोमेनची. हा आणि फॉल्ट डोमेनची तुमची 3 डोमेन 0 1 2 परत 0 1 2 असं चालणार ते, जसं तुम्ही सगळं रेडी करतो तसं. बरोबर. करेक्ट. तुमचं हा 19 ला येऊन संपेल, कारण की 19 ला तुझ्या 20 होतील. हा असाच चालू राहील सेम, कारण की इथे 0 पासून जर काउंट करत गेला 20 पर्यंत, तुझे 19 होतात. ठीक आहे, 0 जर काउंट नाही केला, करेक्ट तर 1 करेक्ट. पासून 20 पर्यंत केला 0 20 टू होतात. 19 0 टू हो, 19 20. बरोबर. हा 19 पर्यंत क्रिएट होणार. नाव क्लिअर गाईस? Yes. ओके, ठीक Yes. आहे. अवेलेबिलिटी सेट तुमचं क्लिअर झालं. आज दोन्ही लगेच तुम्ही कॉल बंद नका करू, लगेच प्रॅक्टिकल करून घ्या कॉलमध्ये, असं तुम्ही करत नाहीये. ठीक आहे ना, मी कॉल चालू ठेवतो, असं तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल करा, स्क्रीन शेअर करून. काय असेल तर मला सांगा, मी इथेच आहे आराम. येस येस. ओके, लगेच करा, कोणतरी स्क्रीन शेअर करा, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. ती चालू ठेव रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग चालू ठेव. करू का शेअर? मग कोण दुसरं करते? हो जस्ट करा. मला आता तुमचं दोन्ही कालचं आणि आजचं दोन्ही प्रॅक्टिकल करून घ्या. मी इथे सारवडे, मला फोन करा राज, माझ्या याच्यावरती मी 5 मिनिटात वापस आलो. ठीक आहे, स्क्रीन शेअर करा आणि मला विचारा, मी इथे 5 मिनिटं द्या मला. ओके. माझी स्क्रीन शेअर करू का राज? हा सर. मला फक्त लक्षात ते पासवर्ड यार काय पिंक केलं ते मागच्या वेळेस. एक मिनिट, यार, तुला दिला होता आता. तुला दिला होता, माझ्या लक्षात नाही आता. मी परत सेट केलाय. थांब मी सेट केलाय परत. झालं. स्क्रीन दिसते का माझी? दिसते ना. हा, ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन मध्ये जायचं आपल्याला. बरोबर, व्हर्च्युअल मशीन मध्ये जाऊन, म्हणजे VM न्यू क्रिएट करतानाच आपल्याला अवेलेबिलिटी सेट क्रिएट करायचं आहे. बरोबर ना? येस. आता हे फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन आपलं रिसोर्स ग्रुप माझा हा सोमनाथ आरजे. ठीक आहे. इथं व्हर्च्युअल मशीन, सपोज मी परत सेम नेम घेऊ शकतो ना, कारण मी डिलीट केले ऑलरेडी. परत तेच घेऊ शकतो. हेच जे हो. UKBM हा. 01. आता हा घेतलं अवेलेबिलिटी झोन. ठीक आहे. सेट अवेलेबिलिटी झोन, अवेलेबिलिटी सेट. बरोबर, हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, अवेलेबिलिटी ऑप्शन्स. आता इथे काय म्हणते, सेट अवेलेबिलिटी सेट. इथं आपल्याकडे नाहीये, इथे क्रिएट करायचं. बरोबर, क्रिएट न्यू.
ठीक आहे. त्याला काय नाव देईन? ॲबिलिटी सेट 1 बरोबर. EV1. EV1. येस येस. रिसोर्स ग्रुप कुठल्या ह्यातच बनणार ना, आपल्या माझ्या ह्यात बनणार ना तो आता सोमनाथ RG मध्ये बनणार ना. सोमनाथ RG मध्ये. Yes. ओके ओके. तिथं आला माझा EV1. ठीक आहे. ट्रस्टेड. नंतर विंडोज 19 हे बरोबर आहे ना, विंडोज 19 डेटा सेंटर. Yes. ठीक आहे. 64 स्पॉट इथे साईज हायबरनेशन Azure admin password. Forwarding next desk. ते काय 127 OS टॅब एज इट इज ठेवायचं बरोबर. ते काय चेंजेस नाही का इथे बरोबर एज इट इज बरोबर डिस्कला As it is. Advance. इथे एज इट इज ना. Yes. Delete public IP and NIC when VM is deleted. ते सेट कर वाटलं. खाली पब्लिक आयपी इथे काय करायचं? खाली करायचं. तिथं फक्त ते चेक कर. तो नाही खालचा. पब्लिक इनबाउंड पोर्ट्स का? नाही त्याच्या खाली. हा डिलीट. ओके हा डिलीट करायचं चेकबॉक्स करायचं बरोबर. हा. बाकी इथे दुसरं काय करायचं? ठीक आहे. नेक्स्ट मॅनेजमेंटला पण इथं तुझं इथे मॅनेजमेंटला काय करायचं? इथे इलेंट्रा आयडीला एक चेकबॉक्स करायचा बरोबर. लॉग इन विथ मायक्रोसॉफ्ट इलेंट्रा आयडी. काय केलं नाही केलं तरी चालतो. त्याचं काय नाही ओके. एवढं. आणि इथे पॅचेस मॅन्युअल ठेवायचे. हा. मॅन्युअल अपडेट्स. मॉनिटरिंग मध्ये काय आहे? ते हॉट इथे बूट पॅचिंगचं हे डायग्नोस्टिक ठेवलं होतं बघ. आवाला करायचं. इनेबल गेस्ट ओएस डायग्नोस्टिक इनेबल करायचं बरोबर. Yes. इनेबल विथ मॅनेज स्टोरेज अकाउंट रिकमेंडेड बरोबर. Yes. नेक्स्ट. आता इथं काय गरज नाही द्यायची. आपलं नाही. जस्ट बीएम चेक करायचं क्रिएट करायचं. टॅगिंग मध्ये काय टॅगिंग हे पण फील्ड काय मॅन्डेटरी नाही असं नाही का, जरी दिलं नाही तर चालतंय. स्टार नाही ह्याला आहे का नाही ऍस्टेरिक. हा हे मॅन्डेटरी नाही. हा म्हणजे जो नाही जर दिलं तर मेन्शन तर तू नेक्स्ट करून पुढे जाऊ शकतो. येस. रनिंग फाईन व्हॅलिडेशन पास्ट क्रिएट. क्रिएशनला लावलेले इनिशियल टेम्पलेट डिप्लॉयमेंट रिसोर्स ग्रुप सोमनाथ RG. सबमिटिंग द डिप्लॉयमेंट टेम्पलेट फॉर रिसोर्स ग्रुप सोमनाथ RG. अजून 2 लावू शकतो तो. हा? अजून 2 करू शकतो क्रिएट. अजून 2 करावं लागतील ना मला. लगेच ह्याच्यात करता येईल का? दुसरं मला हे करावं लागलं ओपन. नाही याच्या VM त्याच्यामध्ये करता येईल ना तुला. सेम पोर्टल मध्ये करता येईल. पण ही VM मध्ये प्रोग्रेसचा विंडो ते चालू राहू दे. ते बॅकएंडला चालू राहील. त्याचं काय नाही. मी इकडं डायरेक्ट ग्रुप होमवर क्लिक करू का? इकडनं सेपरेट कसंही तुझ्या सोयीनुसार. क्रिएट Azure. क्रिएट. तिथे कुठलं नाव काय दिले? SG UKSVM 01. इथे फ्री ट्रायल रिसोर्स ग्रुप RG इन्स्टन्स. इथे 2 करतो नाही का? बरोबर ना? इथे 2च. VMचं नाव 2 येणार ना. UKSVM 2 सेकंड VM करतो ना आपण. हा करेक्ट. तो येणार. ते इमेज कुठली सिलेक्ट करू? 2019 तर कोणती पण 16 कर. फ्रीवाली नाही काही.
Free service eligible. ऍज इट इज ठेवायचं बरोबर. Monitoring मध्ये इथं काय डज नॉट काय म्हणजे इमेज डज नॉट सपोर्ट फॉर लॉग इन विथ इलेंटर आहे. ते काय नाही, ठीक आहे मग. एंट्राचं सोडून काय देते, काय काय नाही. हॉट पॅचेस मॅन्युअल अपडेट करतो. ठीक आहे. नेक्स्ट. टाकतो इकडं. व्हर्च्युअल मशीन आता 3 करतो इथे. ठीक आहे. युके हा. साऊथ फ्री अवेलेबिलिटी सेट अवेलेबिलिटी. आता इथं आपण जो क्रिएट केलाय तो AB1. ठीक आहे. बाकी इथं डेटा सेंटर घेतो इमेज Azure admin. डिस्कला काय डिस्कला ॲज इट इज नेटवर्किंग डिलीट पब्लिक आहे इथे चेकबॉक्स करायचं. बाकी सेम व्हर्च्युअल नेटवर्क when creating virtual network in network interface when creating the virtual machines network interface will be created for you. हे ऑटो क्रिएटेड होतं व्हर्च्युअल इंटरफेस आपल्यासाठी बरोबर. हा. SGKVM0 ते घेताना व्हर्च्युअल नेटवर्क एकच घेते का एकच एकच घेते घेणार ना, फक्त एकच एकच एकच. बनवते तुला सगळ्याला सेमच असेल क्रिएट करायचं असेल तर कर पण क्रिएट नाही, राज काय गरज नाही. हा मी करू का डिस्कनेक्ट? बाहेर हा चाललोय. चालतंय यार प्रॅक्टिस कर ना. करतो की तू कर, मी करतो नंतर. अरे कशाला करून घ्या आता चालू मध्ये परत राहते म्हणते का ती बरोबर म्हणतात ते अरे ते आहे बरोबर, पण अरे जायचंय जरा नंतर कामात. लक्षात राहत नाही ऑप्शन. बाबा एकदा हँड्स ऑन झालं रेकॉर्डिंग ना मग एकदा चालू मध्ये हात मारून घेतलाय कामच झालं रे. असंच होते रेकॉर्डिंग आठवडा झाला आपण असं करतोय मग ते होय नाही. असं बघतो नंतर. चल बाय. ओके बाय. मी पण ड्रॉप करते रे, ऑफिसचे काम करायचंय 2 चेंज वरती. ठीक मी आहे चालेल. मी संध्याकाळी कॉल करतो. हा करू चालतंय. प्रॅक्टिस जमलं तर मला. येस चलो भाई. बाय. हे माझं सेटअप लावलाय बघ डिप्लॉयमेंट चालू आहे 3 VM ची. ठीक आहे. तुझं आता शेअर कर राज स्क्रीन. माझी स्क्रीन स्टॉप करतो. बरं.
ही तुझे रिसोर्स दिसतात वाटतं. SP. माझे तू कुठल्यात गेलाय? माझ्या नाही, रिसोर्स ग्रुप मध्ये VM गेलाय. मध्ये दिसतात ते. ग्रुपमध्ये जायची गरज नाही. व्हर्च्युअल मशीन मध्ये गेले की दिसतं ते. आता मी 3 क्रिएट ओके केल्यावर ओके माझ्या रिसोर्स येतील ते. माझा आहे. हा 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 हा. ओके. आता केतनच्या आयडीने आपण लॉग इन आहे डोमेननी. येस येस. रेकॉर्डिंग बंद केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस नाही आपल्याला रे. नाहीये का? ठीक आहे. ठीक आहे, असू दे, जाऊ दे, तर कंटिन्यू. कुठला घेतलाय रिजन? UK साऊथच घेतला ना? के साऊथ घेतला, युरोप UK साऊथच आहे माझं. ओके. काहीतरी वेगळं नाव दे तुझ्या. बरं ठीक आहे, दे. EV1 एबी. हा दे राव दे. EV2 येतो सर. तू तुझ्या 1 केले ना? रिसोर्स ग्रुप मध्ये बनणार आहे ना, असं पण तो. हा. ठीक आहे, 1च जाऊ दे. ठेवतो. इथं काय ठेवलेलं तो? ट्रस्टेड ठेवलेलं ना? ट्रस्टेड आज सिक्युरिटी ट्रस्टेड व्हर्च्युअल मशीन्स. ओके. संदीपने मगाशी ते ऍबिलिटी झोन कुठनं बघितलेलं? SBM ला कुठलं 1-0? ते दिसेल ना तुला इथं. PM मध्ये जाऊन बघायचं कुठून? ऍबिलिटी झोन मध्ये दिसेल तुला ते. ऍबिलिटी झोन ऑप्शन कुठे आहे? कशात आहे? होमला ये. होमला. हा, होमला. होमला कुठे रे? हे बघ इथं दिसतंय बघ. ऍबिलिटी सेट्स AV1. कुठं गेला? ऑल सर्व्हिस मध्ये का? हा, ऑल मध्ये जा ना. ऑल मध्ये जा आणि तिथं सर्च कर. अवेलेबल तुला दिसून जाईल. सर्व्हिस मध्ये ऑल सर्व्हिस का डायरेक्ट वरती सर्च केलं?
ऑल सर्व्हिसेस मध्ये जा आणि तिथं वर सर्च मार. डायरेक्ट ॲव्हरेज सेट मारतो सर्च. हा ओके सापडला. त्याच्यामध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग मला दाखवते का? हा हा ओके ओके. UK PM 012 ओके. फॉल्ट 0101012. येऊ का 5-10 मिनिटात आलो हा तर ये तोपर्यंत कॉल चालेल. डिस्कनेक्ट करायचा का मग? हा करता येईल डिस्कनेक्ट. 3 VM तुझं क्रिएट प्रॅक्टिस झालं करून की ठेव. सांग, माझं झालं कम्प्लीट सक्सेसफुल. मला दिसतंय ठीक आहे. तुझं झालं की हा डिस्कनेक्ट कर मग तू. संदीपला हा सांग. हा चालेल हा, चालेल मी ठीक. सांगतो त्याला. बाय.
हॅलो राज. हॅलो. हॅलो. हम्म? हॅलो. हा राज. अरे ते एक एरर आला होता एक दुसरी VM क्रिएट करताना. हा हा. नेटवर्क कार्डचा आला, तुला दाखवतो परत. ते काय म्हणतं 01 VCPU आर needed फॉर दिस कॉन्फिगरेशन बट ओनली 0. त्याची क्रिएट करायला कोण आणलं? तू चालू केलं असलं तर बंद करायला लाव ना त्याला. सोमनाथने केलं होतं. 3 मशीन चालू केलं होतं. त्याचे डिलीट करायला लाव ना त्याला. कशाला चालू ठेवले म्हणा. लगेच डिलीट करायला सांगायचं. हा, ठीक आहे. आलं ना तुला आता, आलं नाही ते. असू दे ना. हा, ठीक आहे. नेक्स्ट. नाही नाही हे ते इथलं एरर हे आहे ना. सी ऑल साइजेस हा. कर. सी ऑल साइजेस वरती क्लिक कर. ते एक्सपॅन्ड कर ना साइजेस. कुठली एखादी कर 5 मिनिटासाठी, पण डिलीट कर लगेच है ना. जास्त ओके. युसेज नको करू. हा कर ते एक्सपॅन्ड. नाही ते वेट हे नाही, तुला नाही करू देणार ते. पुन्हा हे कर. हा. इनसफिशियंट, अनसपोर्टेड, इनकम्पॅटेबल, इनसफिशियंट कोटा, फॅमिली लिमिट. नाहीच आहे, त्याचं डिलीट करावं लागेल तुला. ओके. गेले कुठं आता ते? मी आम्ही करू डिलीट शकतो करून देऊ डिलीट? का त्याचे? करू का? हा कर कर कर. नमस्कार पाटील. रेकॉर्डिंग स्टॉप करतोय. रेकॉर्डिंग तसंच चालू आहे. एकच मिनिट. आले नाही का? काहून?